students, next point is galvanic cells useful in day-to-day life. Galvanic cell is classified into two, primary voltaic cell and secondary voltaic cell. So in primary voltaic cell, during current generation the chemicals are consumed, and when chemicals are consumed the reactions will be stopped, and these reactions cannot be reversed even after by reversing the direction of current flow, or that is cell cannot be reused or recharged. जर का एक सेल हा डिस्चार्ज झाला तर तो पुन्हा आपल्याला चार्ज करता येत नाही. तिथं रिॲक्शन जे असतात त्या कंप्लीट झाल्यानंतर केमिकल्स कंझ्युम होतात आणि तो जो सेल आहे तो पुन्हा आपल्याला रियूज करता येत नाही. एक्झाम्पल आहे त्याचं ड्राय सेल. दुसरा प्रकार आहे सेकंडरी व्होल्टाइक सेल. आता सेकंडरी व्होल्टाइक सेलमध्ये काय होतं तर केमिकल्स आर कंझ्युम ड्युरिंग करंट जनरेशन अँड कॅन बी रिचार्ज. आता हे रिचार्ज कसं केलं जातं तर या ठिकाणी द सेल कॅन बी रिचार्ज बाय external potential will be greater, that is when the potential is greater than the cell potential the applied by electrode, and by reversing the direction of current flow causing the reversing reaction, and the battery is recharged. So in secondary voltaic cell the cell can be recharged or chemicals are regenerated is called secondary voltaic cell. Now there are many examples of secondary voltaic cell: lead storage battery, nickel cadmium cell or mercury cell. These are the examples of secondary voltaic cell. Now in secondary voltaic cell, when battery is in electro or discharging, when battery is ज्यावेळेला बॅटरी डिस्चार्ज होत असते त्यावेळेला हा जो सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे हा गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ऍक्ट होतो, आणि ज्या वेळेला बॅटरी चार्ज केली जाते त्यावेळेला तो इलेक्ट्रोलॅटिक सेल म्हणून ऍक्ट होतो. आता आपण दोन्ही पण प्रकारे जे पाहिलेले, इलेक्ट्रोलॅटिक सेल म्हणजे काय तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. मग ज्या वेळेला बॅटरी चार्जिंग केली जाते त्यावेळेला तो इलेक्ट्रोलॅटिक सेल म्हणून ऍक्ट होतो. लक्षात येत आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ही केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते, आणि ज्या वेळेला बॅटरी डिस्चार्ज म्हणजे यूज मध्ये आणली जाते त्यावेळेला गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे जी एनर्जी आपण कॉन्झर्व करून ठेवलेली असते केमिकल फॉर्म मध्ये त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. हे लक्षात ठेवायचं आहे. ड्युरिंग डिस्चार्जिंग द सेल इज ऍक्ट ॲज ए गॅल्व्हॅनिक सेल, अँड ड्युरिंग चार्जिंग इट ऍक्ट ॲज ए इलेक्ट्रोलॅटिक सेल. नाउ नेक्स्ट पॉइंट इज निकेल cadmium or NiCad storage cell. Now this is a secondary voltaic cell. This is a secondary voltaic cell. आपण लास्ट लेक्चरला मगाशी पाहिलं होतं प्रायमरी व्होल्टाइक सेल आणि सेकंडरी व्होल्टाइक सेल. तर सेकंडरी व्होल्टाइक सेल म्हणजे काय तर द सेल विच कॅन बी रिचार्ज. सो दिस इज ए रिचार्जेबल सेल. नाउ इन NiCad स्टोरेज सेल कॅडमियम मेटल म्हणजेच CD इज ए एनोड. कॅडमियम मीन्स एनोड म्हणून ऍक्ट होतो, आणि कॅथोड म्हणजे कोण तर या ठिकाणी निकेल ऑक्साइड NiO2. म्हणजे हा जो निकेल ऑक्साइड जो आहे तो ऑन निकेल हा जो आहे हा काय होतो कॅथोड म्हणून ऍक्ट होत असतो. निकेल ऑक्साइड ऑन निकेल हा कॅथोड म्हणून ऍक्ट होत असतो, आणि रिॲक्शन जे आहे त्या एनोड वरती ऑक्सिडेशन होत असतं. म्हणजे या ठिकाणी CD प्लस 2OH मायनस गिव्ह CdOH ट्वाइस प्लस 2E मायनस. इथं 2E मायनस एरोच्या पुढे लिहिलेत म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते. तर कॅडमियम आणि हायड्रॉक्साईड यांच्यामध्ये रिॲक्शन होत असते, आणि त्याच्यानंतर कॅथोडवरती रिडक्शन रिॲक्शन होत असते. आणि कॅथोड म्हणजे या ठिकाणी
NiO2 on निकेल आहे, मग NiO2 plus 2H2O plus 2E minus gives NiOH twice plus 2OH minus. तर या रिॲक्शन मध्ये रिडक्शन रिॲक्शन आहे, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन केलेले आहेत. NiO2 पासून इथे तयार काय झालंय, NiOH ट्वाइस म्हणजे निकेल हायड्रॉक्साईड तयार झाले. आता हे दोन इलेक्ट्रॉन जे आहे, हे दोन इलेक्ट्रॉन आपण कॅन्सल केले, तर इथं शिल्लक काय राहणार, तर CD सॉलिड प्लस NiO2 सॉलिड प्लस 2H2O लिक्विड गिव्स CdOH ट्वाइस प्लस NiOH ट्वाइस. हे रिॲक्शन मध्ये नेट सेल रिॲक्शन आहे. तर या रिॲक्शन मध्ये जर का आपण प्रोडक्ट पाहिला तर CdOH ट्वाइस आणि NiOH ट्वाइस हे दोन्ही पण कसे आहेत, सॉलिड आहेत, आणि दोन्ही पण सॉलिड प्रोडक्ट असल्यामुळं त्या ठिकाणी ते सरफेसला, इलेक्ट्रोड सरफेसला अडेअर्स, याचा अर्थ या ठिकाणी टाइटली काय करत असतात, बाइंड करत असतात इलेक्ट्रोड सरफेस, आणि त्याच्यामुळं देअरफॉर दी सेल कॅन बी रिचार्ज इझिली अँड द पोटेन्शियल ऑफ दिस सेल इज 1.4 व्होल्ट. 1.4 व्होल्ट एवढं त्याचं पोटेन्शियल असतं. अँड दिस सेल हॅज ए लॉंगर लाईफ दॅन ड्राय सेल, अँड देअरफॉर it is used in a electronic watches, calculators or photographic equipments. So this is a nickel cadmium or NiCad storage cell, and this is the net cell reaction, and voltage is 1.4 volt. Okay, next point is a mercury battery. Now this is also a secondary hole type cell, that is this cell can be recharged. Now in this cell zinc amalgam with mercury is act as a anode. Zinc amalgam with mercury act as a anode, and paste of mercury and carbon act as a cathode, and electrolyte is a basic medium or alkaline medium. Now paste of KOH and ZNO act as a electrolytes, that is this anode and cathode is dipped in this alkaline solution. Now on anode there is oxidation and in cathode there is a reduction. So oxidation इथं रिॲक्शन काय होणार आहे, तर ZnHg प्लस 2OH मायनस गिव्ह ZnO प्लस H2O प्लस 2E मायनस. 2E मायनस ॲरोच्या पलीकडे, म्हणजे ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. इथं झिंक अमलगम विथ मर्क्युरी म्हटलेले, आणि हे झिंक अमलगम विथ मर्क्युरीची ऑक्सिडेशन होत असतं, आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ZnO मध्ये. आणि कॅथोडवरती काय होतं, तर HgO प्लस H2O प्लस 2E मायनस गिव्स Hg प्लस 2OH मायनस. या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथं गेन केलेले. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे कॅन्सल होतात, आणि इथं नेट सेल रिॲक्शन जी आहे ती काय होणार आहे, तर ZnHg म्हणजे झिंक अमलगम विथ मर्क्युरी, ZnHg प्लस HgO गिव्स ZnO प्लस Hg. तर हा जो सेल आहे किंवा ही जी बॅटरी आहे, तर ह्याचं जे पोटेन्शियल आहे हे किती असतं, 1.35 व्होल्ट असतं. आणि हा जो सेल आहे हा आपण या ठिकाणी ड्राय सेलपेक्षा हा सेल जो आहे, मर्क्युरी सेल जो आहे, तो आपण जास्त प्रमाणात वापरतो, कारण की इट इज ए हायर कॅपॅसिटी अँड लॉंगर लाईफ दॅन ड्राय सेल. सो दिस इज ए सेकंडरी व्होल्टाइक सेल, and there is no change in electrolyte composition during operation. या ठिकाणी कंपोजिशन मध्ये कुठल्याही प्रकारचा तिथं बदल होत नाही. सो दिस इज ए मोर युजफुल दॅन ड्राय सेल. ओके, थँक्यू.